महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकरी बाप आत्महत्या करायचा. आता त्याची पोरं आरक्षण मिळावं यासाठी स्वतःचा जीव घेताना दिसतायत. आता मृत्यूचं तांडव कधी थांबणार अशी चिंता सगळ्यांना सतावते. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात आरक्षणाचं वादळ घोंगावताना दिसतंय. मराठ्याची पोरं आपल्या गाडीला भगवा झेंडा लावून गावागावातून मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जात आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, यांना काय हवंय हे जाणून घेऊयात थोड्याच वेळात. पण त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी नीलम पवार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बीड मध्ये एका मध्यरात्री हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. एका माणसाला भेटायला, ऐकायला आलेली ती गर्दी असते. त्या माणसानं 2 घोट पाणी प्यावं म्हणून एक चिमुकली हळवी होते. महाराष्ट्र पेटून उठतो, एक वादळ निर्माण होतं आणि या सगळ्या वादळाला ज्या व्यक्तीनं दिशा दिली ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आज मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. 1 सप्टेंबरला जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात एक घटना घडली. मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला. हा म्हणता ही घटना संपूर्ण राज्यभर पसरली. नेते मंडळींची धावपळ सुरू झाली आणि नाही म्हणता ही नेते मंडळी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात पोहोचली. या सगळ्यात एक व्यक्ती अशी होती ज्यानं घोषणा केली, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. राज्याचं कुतूहल जागं झालं. आत्ताच्या काळात आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे हे मनोज जरांगे पाटील आहे तरी कोण? मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटलांनी ऑगस्ट मध्ये या आंदोलनाला सुरुवात केली आणि सध्या ते महाराष्ट्रातल्या प्रमुख चर्चांपैकी एक आहेत. गेल्या 10-15 वर्षापासून ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती, मात्र समाजसेवेची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनासाठी किंवा या चळवळीसाठी त्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन विकली आणि ही चळवळ सतत तेवत ठेवली. आतापर्यंत त्यांनी 35 पेक्षा जास्त आंदोलनं आणि मोर्चे काढले आहेत. 2014 साली त्यांनी काढलेला औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावरील मोर्चा असो किंवा 2021 साली जालन्यात 3 महिने केलेलं आंदोलन असो किंवा मराठा आरक्षणात ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला गमावलं त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी गोरी गंधारी येथे केलेलं आंदोलन असो, प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आणि आता 2023च्या आंदोलनात म्हणजेच आत्ताच्या आंदोलनात त्यांना एक वेगळी ओळख मिळाली, एक वेगळं महत्व प्राप्त झाले. असा एक सामान्य माणूस ज्याच्या पाठीमागं कोणताही राजकीय पक्षाचे नाव नव्हतं, त्याच्या पाठीमागं त्याच्या भोवती आज हजारो लाखो लोक जमले आणि याला कारण ठरलं मराठा आरक्षण आंदोलन. जाणून घेऊयात या मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी काय. काल परवा किंवा यावर्षी चालू झालेलं हे आंदोलन नाही, या आंदोलनाला इतिहास आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा लढा सुरू आहे. बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार 1982 साली माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. न्यायाधीश खत्री समितीनं 2000 साली मराठा आरक्षणाबाबत एक अहवाल सादर केला होता. आता या अहवालात त्याने काय म्हणलं होतं बरं? त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पोट जातींची नोंद कुणबी आणि कुणबी मराठा अशी आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. आता यामुळं असं झालं, ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं आणि ज्यांच्याकडं नाही त्यांना आरक्षण मिळालं नाही आणि तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. आता हे कुणबी प्रमाणपत्र पंजाबराव देशमुखांच्या काळात दिलं गेलं होतं. यानंतर हे प्रकरण गेलं न्यायाधीश R.M. बापट यांच्या समितीकडं. आता त्यांनी 2008 साली आपला अहवाल सादर केला, पण त्यांनी मागासवर्गीयात मराठ्यांचा समावेश केला नाही. त्यानंतर मात्र मराठा संघटना आक्रमक झाल्या. 1981-82 साली सुरू झालेल्या या मराठा आरक्षणाला 2009 साली राजकीय पातळीवर जागा मिळाली. आता त्यानंतर आली राणे समिती. आता 2013 साली राणे समितीने आपल्या अहवालात म्हणलं की ज्याप्रमाणे कुणबींना आरक्षण दिले त्याप्रमाणेच मराठ्यांना देखील आरक्षण द्या. 16% नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना, तर
4% मुस्लिमांना असं आरक्षण द्या. आता महत्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं 2014ला या मागण्या मान्यही केल्या आणि सरकारनं मान्य केल्यानुसार SC-BC म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं खरं, पण अनेकांनी या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिलं आणि मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. आता हायकोर्टात सुरू असलेलं हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आलं. 2018 साली न्यायमूर्ती गायकवाड यांच्या समितीने जो अहवाल दिलाय त्या अहवालातल्या नोंदी महत्त्वाच्या. तर त्या नोंदी कोणत्या जाणून घेऊया. गायकवाड समितीने म्हणलं की मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग घोषित करावं, कारण शासकीय आणि निमशासकीय सेवेत यांचं पुरेसं प्रतिनिधित्व नाहीये. याबरोबरच जर SC-BC मध्ये घोषित केलं तर राज्यघटनेचे कलम 15(4) आणि 16(4) याप्रमाणे जे आरक्षणाचे फायदे मिळतात ते त्यांना मिळू शकणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आता राज्य शासन त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकणार आहे. आता गायकवाड समितीनं सादर केलेल्या अहवालानंतर कोर्टानं 16% नाही पण 13% नोकऱ्यांमध्ये आणि 12% शिक्षणात आरक्षण दिलं. मात्र हे आरक्षण सुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही. मुंबई हायकोर्टानं मान्य केलेल्या आरक्षणाला ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर या आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि तेव्हापासून हा लढा पुन्हा सुरू आहे. सध्या महाराष्ट्र पेटून उठलाय. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट म्हटलंय. आता सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाणार का? मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार? हे संविधानिक दृष्ट्या किंवा कायद्याच्या दृष्ट्या हे आरक्षण टिकणार का? या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर कधी मिळणार आहे या प्रतीक्षेत सामान्य जनता आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्याबद्दल, आरक्षणाबद्दल, मराठा समाजाबद्दल किंवा इतर आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला अजिबात विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.